म्हणजे यांना काही कामच उरलं नाही. मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं. आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल. काय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. असे जर चड्डी बन्यानवाले मंत्री, लुंगी बन्यानवाले मंत्री, टावेल बन्यानवाले मंत्री, रम्मी खेळणारे मंत्री, गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललाय महाराष्ट्रात. यातून शेतकऱ्यांनो तुमचं वाली हा सरकार नाही. शेतकऱ्यांनो तुमचं तुम्ही आता बघा. हे बेईमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा. आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कणव असेल शेतकऱ्याप्रती तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील.